नमस्कार. शिवसे इन्फॉर्मेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुनर्ष सहर्ष स्वागत आहे. आज आपण माझ्या शेतकरी बंधूंसाठी जी गव्हर्नमेंटने योजना काढलेली महा DBT मार्फत की बॅटरी फवारणी पंप, त्यासाठी आपल्याला 100% अनुदान मिळणार आहे. तो अर्ज कसा करायचा आहे, काय करायचं या संदर्भात आपण हा व्हिडिओ बनवला आहे. तरी स्किप न करता पहा. आपल्याला गुगलवरती आल्यानंतर आपल्याला महा DBT हे टाईप करायचं आहे. टाईप केल्यानंतर आपल्याला असा होमपेज ओपन होईल. त्यानंतर आपल्याला इथं आपला वापरकर्ते आय डी किंवा आधार क्रमांक ह्यानुसार तुम्ही लॉग इन करून घ्या. लॉग इन केल्यानंतर आपल्याला एक असं होमपेज ओपन होईल. असं होमपेज ओपन झाल्यानंतर आपल्याला इथं मुख्य पृष्ठ ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे. कोपऱ्यावरती त्याला क्लिक करून घ्यायचं आहे. मुख्य पृष्ठला आपल्याला एक नवीन पेज ओपन होईल. आपल्याला तिथे आपल्याला दिसून येईल की कृषी यांत्रिकीकरण, सिंचन साधने व सुविधा, कृषी यांत्रिकीकरण, सिंचन साधने व सुविधा, बियाणे, फलोत्पादन, सौर कुंपण. यात आपल्याला कृषी यांत्रिकीकरण पंप, बॅटरी पंप आहे तो कृषी यांत्रिकीकरणमध्ये असेल तो पर्यायावर क्लिक करायचा आहे. हा पर्याय निवडून घ्यायचा आपण. त्याला क्लिक करा. थोडंसं नेटवर्क स्लो आहे. या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर कृषी यांत्रिकीकरणानंतर मुख्य घटक निवडायचे आपल्याला. म्हणजे आपल्याला अवजारे अर्थसहाय्यावर पाहिजे का भाडे तत्वावर पाहिजे, हे दोन ऑप्शन आहेत. तर आपल्याला अर्थसहाय्यावर नको, अर्थसहाय्यावर पाहिजे म्हणजे आपल्याला अनुदान पाहिजे. त्यानंतर आपल्याला तपशील निवडायचा आहे. त्याच्यानंतर म्हणजे आपल्याला काय हवं आहे, मनुष्यचलित अवजारमध्ये येतं ते बॅटरी पंप, कारण माणसाच्यावर फवारायचं आपल्याला. यंत्रसामग्री म्हणजे त्याचा प्रकार कुठला आहे, तर आपल्याला पीक संरक्षण अवजारे ह्या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. पीक संरक्षण केल्यानंतर आपल्याला मशनीचा प्रकार एक ऑप्शन आहे, तो ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला बॅटरी चालणारी फवारणी यंत्र, कापूस आणि गळीत धान्य यापैकी आपल्याला कापूस म्हणजे बॅटरी संचलित कापूस ह्या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. नाही तर खाली एक लाईन आहे, मी पूर्वसंमतीशिवाय कोणतेही कृषी पंप किंवा हे जे काय साहित्य ते खरेदी करणार नाही, तसं खरेदी केल्यास मी त्या योजनेतनं बाद होणार म्हणून अशी एक टॅगलाईन आहे. त्याला क्लिक करून जतन करायचा हा फॉर्म पूर्ण. जतन या बटनावर क्लिक करा. जतन झाल्यानंतर आपल्याला इथं खाल्ल्या साईडला दिसेल तुम्हाला, थोडंसं स्क्रोल केल्यानंतर इथे दिसेल आपण घटकासाठी एक फक्त तालुक्यात नाही, तुम्ही तुमच्या शेतीसाठी जमिनीतून फक्त एका नावाने एकच अर्ज करू शकता. एका तालुक्यात तुम्ही दुसरा तालुका असेल तर तिथं करू शकता. या बटनाला क्लिक करा. नंतर आपल्याला इथं तो आपला जो अर्ज आहे तो इथं खाली आलेला आहे म्हणजे आपल्याला दिसून येईल. त्यानंतर आपल्याला मुख्य मेनूवर जायचं आहे. मुख्य मेनूवरती क्लिक केल्यानंतर मुख्य मेनूवर यायचं आहे. मुख्य मेन्यूवर आल्यानंतर आपल्याला इथं अर्ज सादर करा असा एक ऑप्शन आहे, त्याला क्लिक करा. आपण आपल्या अर्जाची व्यवस्थित छान म्हणजे जो अर्ज आहे तो व्यवस्थित भरला आहे का नाही तो बघून घेण्याचं एक अर्ज सादर करायचा आहे. त्या ऑप्शन आपल्याला आलेले आहे. इथं प्राधान्य क्रमांक द्यायचा आपल्याला. म्हणजे आपण जे काय अर्ज केलेले आहेत त्याच्यामध्ये प्राधान्य क्रमांक निवडायचा. आपल्याला कोणती वस्तू सुरुवातीला हवं आहे, लॉटरी पद्धतीनेच मिळणार आहे. इथं आपण बॅटरी पंपासाठी एकदा तुमचं जे काय असेल किंवा तुम्हाला जे लवकर वस्तू आहे ते घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला इथं पेमेंट करायचं आहे. ₹23.60 पेमेंट असेल. तुम्ही UPI मार्फत, डेबिट, क्रेडिट कार्ड यामार्फत करू शकता. फोनपे, गुगल पे यामार्फत पण करू शकता. इथं बरेच ऑप्शन आहेत. आपल्याला UPI सिलेक्ट करा. त्यानंतर शो स्कॅनर आहे, हा स्कॅन करून तुम्ही पेमेंट करू शकता. पेमेंट झाल्यानंतर आपल्याला एक रिसिट येईल. हे रिसिट आहे, याची प्रिंट घेऊ शकता. ट्रान्झॅक्शन नंबर असेल. त्यानंतर आपल्याला मुख्य पेजवरती जायचं आहे. तुम्हाला प्रिंट घ्यायची असेल तर घ्या अथवा न घ्या, तिथं तुमच्या ह्याच्यात युजरमध्ये दिसून येईल. मुख्य पृष्ठावर यायचं आहे. मुख्य पृष्ठावर आल्यानंतर आपण मी अर्ज केलेल्या बाबी याला क्लिक करा. मी अर्ज केलेल्या बाबीला क्लिक केल्यानंतर आपल्याला जो आपला अर्ज आहे तो तिथं दिसणार आहे.
थोडंसं नेटवर्क स्लो आहे. अर्जाची प्रलंबित फी आपण भरलेली आहे, त्यामुळे इथं काही येणार नाही. अर्ज छाननीसाठी अजून सुरू व्हायचं आहे. मंजूर अर्ज, नाकारलेला अर्ज हे ऑप्शन येतात. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.